राम राम मंडळी आज गणेशोत्सवाचा 6वा दिवस आणि आजचा दिवस आपण एक स्पेशल व्हिजिट करायला आपले जे आहेत शेजारी कोंडविलकर क्रियान दादा आपला त्याच्या घरी आपण जाणार आहोत घरच्या गणपतीला व्हिजिट करायला, कारण का त्यांच्या घरी सुंदर असा देखावा त्यांनी सादर केलेला आहे. तर चला जाऊया आणि बघूया कुठल्या प्रकारचा आणि कसा छान असं चलचित्र त्यांनी सादरीकरण केलंय ते. तर आता आपण येऊन पोहोचलो आहोत खेमा गल्ली येथे आणि हीच ती आहे सोसायटी. चला तर चौधरींच्या घरी एंट्री केल्या केल्याच शिर्डीला आणल्याची अनुभूती आली आणि समोर बघतो तर काय साक्षात साईबाबा द्वारकामाईमध्ये बसलेले. तर मंडळी आता आपण येऊन पोचलो आहोत चौधरी यांच्या घरी, म्हणजेच आपली जी शेजारी आहे प्रियांका कोंडविलकर यांच्या माहेरी. आणि आपण समोर पाहू शकता हे हॉलमध्ये प्रॉपर बसवलेली अशी शिर्डीची द्वारकामाई आहे आणि त्याचे कलाकार आहेत हे समोर उभे दिसतात आपल्याला ते हर्षद चौधरी. तर बघूया कशी हुबेहूब अशी द्वारकामाईची यांनी प्रतिकृती बनवलेली आहे. सार्वजनिक गणेशोत्सवाला देखील लाजवेल अशी ही घरात एका हॉलमध्ये बसवलेली फ्रेम आहे द्वारकामाईची. आणि मधोमध आपण बघू शकतो कसे गणपती विराजमान झालेले आहेत. थोड्याच वेळात आपण या चलचित्राला सुरुवात करू गणपती बाप्पांचे दर्शन घेऊन. गणपती बाप्पा मोरया. साईनाथ महाराज की जय. चला तर दादा आपण चलचित्राला सुरुवात करूया. चला आता आपले प्रेक्षक देखील खाली बसलेले आहेत. आमची अनन्या थोडी घाबरलेली आहे आणि चालू झालेला आहे आत्ताचा चलचित्राचा. आणि तुझ्यासारख्या लक्ष्मीची पूजा करायची सोडून तो काही पूजा करतो. खरी भक्ती आणि पूजा माणसाने माणसाची केलेली मदत आणि प्रेम ही खरी पूजा. जर अशी भक्ती आपल्या मनात असेल तर ती व्यक्तीला काय पाण्यानेही पेटतात. हो बाळा, ए बाळा, हो तूच इथे. आणि गणपती बाप्पाच्या समोर ठेवलेल्या अमृत कलशातील पाणी घे. हे पाणी खऱ्या श्रद्धेचं आणि समृद्धीचं प्रतीक आहे. हे पाणी खऱ्या भक्तीने त्या समोर दिव्यावर
असेल तर अंधार एकत्रच नाही, संगमवाली श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की गणपती बाप्पा छान छान अशा टाळ्या होऊन जाऊ द्यात या उत्तम अशा देखाव्यासाठी. सुंदर. थोडीशी माहिती आता आपण या दादांकडनं घेऊया. छान असं सादरीकरण त्यांच्याकडून या देखाव्याचं झालेलं आहे आणि एक मेसेज देखील त्यांनी या देखाव्यातून आपल्याला दिलेला आहे. आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात या देखाव्याबद्दल. तर नमस्कार मंडळी, हे आहेत आपले हर्षद चौधरी. यांच्याकडनं जरा जाणून घेऊयात की कसं त्यांनी हा किती दिवस गेले आणि कशी ही त्यांना संकल्पना सुचली. आम्ही आतापर्यंत ऐकलेलं की गेल्या बऱ्याच वर्षांपासून यांच्या घरी असेच वेगवेगळे असे चलचित्र ते सादर करून एक नवीन मेसेज देत असतात प्रेक्षकांना. तर दादा जरा थोडी माहिती द्या. नमस्कार, मी हर्षद चौधरी, जांभळी नाक्याला राहतो आणि आमच्याकडे दरवर्षी गणपती बाप्पा बसतात. हे 25वं वर्ष आहे. तरी आम्ही दरवर्षी धार्मिक चलचित्र आम्ही निर्माण करत असतो. ह्या वर्षीचा देखाव्याचा जो विषय आहे तो शिर्डीमधील द्वारकामाई यांचा आहे. म्हणजे लहान मुलांची उत्सुकता आणि साईबाबांनी केलेले चमत्कार त्याचं दृश्य स्वरूपात आम्ही त्यांचं सादरीकरण केलेलं आहे. साईबाबांनी जसे पाण्याने दिवे पेटवलेले आणि त्यांनी जो संदेश दिलेला की मनातील जो दिवा असतो तो ज्ञानाने पेटतो किंवा मग भक्तीने पेटतो, श्रद्धेने पेटतो, सबुरीने पेटतो. तो कोणत्याही तेलाने किंवा कोणत्याही धनसंपत्तीने पेटत नाही. तो संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे आपण. आणि ह्याच्यामध्ये आपण जवळपास हे तयार करायला 10 ते 15 दिवस लागतात. आणि लहान मुलांची इन्व्हॉल्वमेंट आपण ह्याच्यात जास्त करतो. म्हणजे लहान मुलांचा सहभाग होण्यासाठी आपण लहान मुलांकडून रेकॉर्डिंग करून घेतो. या पूर्ण कथेची 2 लहान मुलं आहेत. त्या 2 लहान मुलांमध्ये म्हणजे एक क्रियान आहे आणि एक माझी मुलगी आरोही आहे. दोघांनी ह्या संवाद रेकॉर्ड केलेले आहेत आणि बाबांचा आणि पूर्ण ही कथा आपण तयार केलेली आहे. हे पूर्ण जे तुम्ही चलचित्र बघताय हे पूर्ण घरी तयार केलेलं आहे. त्यातलं पूर्ण स्ट्रक्चर्स त्याच्यातलं सगळं चलचित्र वगैरे पूर्ण घरी तयार केलेले आहेत. सुंदर, अप्रतिम. आणि क्रियान तू पण ये जरा पुढे, लोकांना कळू देत की या लहान मुलांच्या आवाजामागील खरा आवाज कोण आहे. तर हा आहे आमचा क्रियान, जो आमचा शेजारी आहे आणि याच्या मम्मीची देखील दादाला बरीच मदत होते. ती सध्या आहे ना इथे. तर हुबेहूब एकदम आपण थोडं प्रेक्षकांकडनं पण व्ह्यू घेऊया की त्यांना कसं वाटलं, की कुठला तुम्हाला म्हणजे कसं वाटलं हे चलचित्र बघून. काय तुमचा एक्सपिरियन्स काय होता? समोर बाबा उभे तसेच वाटत होते. बाबा उभे राहतानाचा अनुभव कसा होता? म्हणजे आता काय शब्दच नाहीये.
छान होता. बाबा अशा प्रकारे म्हणजे खरे बाबा खरे उभे असे उभे राहतात राहतात तसे. तसं वाटलं. अक्षरशः म्हणजे एकदम अंगावर काटा आला. डोळ्यात पाणी आलं, जिवंत डोळ्यात देखावा पाणी म्हणतो आलं. ना, जिवंत देखावा तसं डोळ्यात पाणी वाटलं. आलं थरार. हा. छान. बाबा जणू काही उभे राहून आपल्याला आशीर्वादच देत होते. तर सुंदर असं सादरीकरण आणि छान असा मेसेज दिलेला आहे. म्हणजे असं वाटलं की आपण शिर्डीमध्येच आहोत आणि तशीच सेम प्रतिकृती इथे तो काळ उभारली आहे. आठवला. आपल्या प्रेक्षकांसाठी ज्यांना कोणाला पॉसिबल नाहीये, हे असे सध्या दुर्मिळ झालेल्या आहेत गोष्टी सार्वजनिक मंडळांमध्ये, पण आपल्या या दादांनी घरून हे असं छान असं सादरीकरण केलेलं आहे आपल्या प्रेक्षकांसाठी. तर धन्यवाद रामराम मंडळी परिवारातर्फे. धन्यवाद. साईबाबांचा आपण आशीर्वाद घेऊया. आम्ही सुद्धा साईबाबांच्या पायाची धूळ माथ्याला लावली आणि साईबाबांनी देखील साक्षात उभं राहून असा आम्हाला आशीर्वाद दिला. हा अनुभव काही विलक्षणच होता. अंगावर रोमांचच उभे राहिले. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया.